नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करणार आहोत मोठ्या बातम्यांनी. मुनीर पाठोपाठ बिलावल भुट्टोची ही भारताला पोकळ धमकी. भारतासोबत युद्ध अटळ. सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत बिलावल भुट्टोची धमकी. मुनीरची भाषा लादेनसारखी असल्याचं अमेरिकन अधिकाऱ्याचं वक्तव्य. माजी पेंटागॉन अधिकारी मायकेल रुबिन यांचं वक्तव्य. पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची ही मागणी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय होण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार. भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करत नाही. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर ठाकरे जनादेश चोर आणि कफन चोर असं म्हणत फडणवीसांचा पलटवार. मुंबईतील अनेक भागात अद्यापही कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच. वांद्रे पश्चिम तलावाजवळ एकानं कबुतरांना खाद्य टाकलं. दादर कबुतरखान्याबाबत उद्या हायकोर्टात सुनावणी. 13 ऑगस्टपर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये. जैन महासंघाच्या ललित गांधी यांचं आवाहन. कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार. कबुतरांसाठी हाती शस्त्र घेऊ अशी चिथावणी देणाऱ्या जैन मुनीवर मंत्री मंगलप्रभात लोढांची सौम्य प्रतिक्रिया. विधानाशी सहमत नाही एवढं बोलून लोढांनी बोलणं टाळलं. कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून 1,32,000चा दंड वसूल. दादर कबुतरखाना परिसरात पालिकेकडून कडक कारवाई. कबुतरखान्यांवर ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई होणार. कबुतरखान्याच्या बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलन करणार. जैन मुनीनं दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समिती उत्तर देण्यासाठी आंदोलन करणार.